रामकृष्ण हरे विठ्ठल केशव. व्हिडिओ याच्याबद्दल आहे, लक्षात ठेवा. आयुर्वेदिक औषधांचा परिणाम जो आहे तो परिणाम तुमच्या शरीर त्याला किती प्रतिसाद देते किंवा तुमच्या बॉडीमध्ये अगोदरचे असणारे दोष याच्यावरती अवलंबून असते. आता तुम्ही केमिकल्स 2-2, 3-3 वर्ष, काही काही 10-10 वर्ष, 15-15 वर्ष केमिकल्स खाल्ले तरी त्याचं काहीही आउटपुट मिळालेलं नाही. मग इथे आयुर्वेदिक औषध दिल्यानंतर पहिल्यांदा काय करतात ते पहा. ही औषध प्रथम आपला जो बॅलन्स आहे, शरीराचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स ही औषधं करत असतात. मग तो शरीरातील फ्लुइड म्हणजे फ्लुइडचा पीएच बॅलन्स असेल, हार्मोनल बॅलन्स असेल किंवा बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीमध्ये लहानपणापासून बरेच काही पदार्थ, नको असलेले पदार्थ खाल्ले जातात, ते बॉडीकडून पचवले जात नाही, ते बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट झाल्यानं परिणाम असा होतो, लक्षात ठेवा, की ते इतर कुठल्या तरी अवयवाचं फंक्शन हे डिस्टर्ब करतात आणि त्यामुळं हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. हार्मोन्स इम्बॅलन्स झाले की मग सुरुवात काय होते तर वेगवेगळे डिसऑर्डर व्हायला सुरुवात होते. मग प्रथम आयुर्वेदिक औषधाचं कार्य काय तर पहिल्यांदा हे 3 दोष, वात, पित्त आणि कफ, हे तिन्ही दोष हे आयुर्वेदिक औषध म्हणजे सर्व प्रकारची नाही, त्याला भरपूर ज्ञान लागतं, भगवंताचा कृपा आशीर्वाद लागतो. हे पुस्तकातलं मस्तकात घेऊन कोण शहाणं होत नाही किंवा व्हिडिओ ऐकूनही कोण शहाणं होत नाही. हे ठराविक एक पर्टिक्युलर हर्ब्स आहेत. दॅट हर्ब्स बॅलन्सेस युअर बॉडी पीएच, फ्लुइड पीएच, हार्मोन्स. अगदी ज्यांचा IVF झालाय, लक्षात ठेवा, ज्यांची मेन्शुरल सायकल बंद होऊन 6-6, 7-7 वर्ष झाली, लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे रिझल्ट जर आपणाला पॉझिटिव्ह येत असतील, त्यांची मेन्शुरल सायकल सुरू करून आपण जर ते सक्सेस करत असेल, आपण म्हणजे भगवंताच्या कृपेने मिळालेले आयुर्वेदिक ही औषध. नेचर इज अ गॉड. जे आपण ज्या नेचरमध्ये राहतो तेच नेचर आपली काळजी घेत असतं. फक्त त्या नेचरमध्ये असलेली जी हर्ब्स आहेत, वेगवेगळी हर्ब्स, की ज्यांच्यामध्ये स्लो बट परफेक्ट आपणाला हॅपीनेस देत असतं. प्रोसेस स्लो असते, काहींना महिन्यात 2 महिन्यातच रिझल्ट येतो, काहींना 3 महिन्यात रिझल्ट येतो. पण हा काय माझा धंदा नाहीये. हे जे सांगतो ते तुम्ही औषधं जरी घेतली, कुठूनही घेतली, तरी सुद्धा तुम्हाला तेवढाच खर्च येणार आहे, लक्षात ठेवा औषधांचा. मी माझी सेवा तर मोफत करत असतो. नाडी परीक्षण केल्यानंतर जे जुनं आम्हाला काही आमच्या पॅरेंट्सकडून जे मिळालेलं आहे, आजोबा पणजोबाकडून किंवा आईवडिलांकडून, आणि त्यांनी जे आमच्यावर संस्कार घडवलेत किंवा नॉलेज दिलेलं आहे,
किंवा ड्युरिंग एज्युकेशनल माय एज्युकेशनल लाईफ जे मी काही नॉलेज मिळवलेलं आहे, ऑल नॉलेजचा युटिलायझेशन करून तुम्हाला योग्य आवश्यक असणार औषधं मी सांगत असतो. ती औषधं तुम्ही जर घेतली, आता ती अवेलेबल तुमच्याकडे होत नाही, मग तुमच्याकडे अवेलेबल होत नाही. आता मी असंही करून बघितलेलं आहे की मी ऑनलाईन अगदी मोफत अमुक अमुक औषध घ्या, अमुक अमुक काढा पाहिजेल आहे. तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आल्या किंवा असे रिप्लाय आले की सर हे औषध आम्हाला मिळत नाही, तर हे औषध तुम्ही तयार करून द्याल का. मग अशी औषधं एक ठराविक पर्सेंटेज असतं त्यांचं, त्या पर्सेंटेजनुसार की जे पूर्वीपारपासून अगदी ऋषी महामुनी महान संत आयुर्वेदाचार्य यांच्याकडून जे त्याचं फॉर्म्युला आहे 1:1:1 भरायचं का 1:2:3 भरायचं, हे जे प्रमाण आहे हे प्रमाण कळणं फार महत्वाचं आहे. आणि ते प्रमाण अचूक करूनच कोणत्याही डिसऑर्डरवरती, त्यातल्या त्यात प्रेग्नन्सीवरती मी मोफत सल्ला देत असतो. आणि औषधं जर तुम्ही घेत असाल तुम्ही घ्या, मी सांगेन की एवढं एवढं घ्यायचं, एवढं एवढं बनवायचं, हे एकत्रित बनवून एवढे दिवस औषध खावावं लागेल. कमीत कमी लक्षात ठेवा, हा 3 महिन्याचा कोर्स असतो. फर्स्ट इफेक्ट तुम्हाला 21 दिवसामध्ये थोडासा एक 5% चेंज तुमच्यामध्ये व्हायला सुरुवात होते. तुम्हाला ते फिलिंग होतं, म्हणजे जाणवतं की आपल्यामध्ये काहीतरी चेंजेस होऊ लागले. आणि हा भगवंतावर असणारा विश्वास आहे. अंतःकरण शुद्ध ठेवा, लक्षात ठेवा. मला होईल का, मी IVF केलंय आणि IUI केलंय, मी आतापर्यंत माझी 35 वर्षामध्ये म्हणजे 15 वर्ष मी ट्रीटमेंट केली दवाखान्यात, तर झालं नाही, मग इथं होईल. अशा लोकांनी माझ्याकडे अजिबात म्हणजे संपर्कच करू नका. कारण अशा लोकांकडे लक्षात ठेवा संशय आहे, अहंकार आहे. आणखीन त्यांना मी करतोय, मी एवढे दिवस केलं ट्रीटमेंट, 15 वर्ष ट्रीटमेंट दवाखान्यात केलं, मी हा शब्द येतोय, लक्षात ठेवा. तोपर्यंत तो हा मी शब्द खोडा, त्याच्या पाठीमाग कोणतरी आपलं